आम्ही ना सांडू तडवी काय केव्हा झालंय नुकसान? 8:30 वाजता काय काय नुकसान झालंय? आमचे 12 पत्र उडून गेले आणि पीठ आणि ते वल्ल होऊन गेलं, झावरीवर लावून गेले, अंगाचे कपडे वल्ले होऊन गेले. काय मागणी तुमची शासनाकडे? आम्हाला भरपाई भेटली पाहिजे. आम्ही पाहिलं गरीब लोक आहे, आत्महत्यावाले लोक आहे. गरीबाकडून काय होतं? आमच्या पैसे वावरणी शिवरणी. वादळी वाऱ्यानं मग तुमचं हे नुकसान पंचनामा झालाय का? नाही, पंचनामा झालाच नाही. कोणी आलं नाही अजून पंचनामा करायला. पंचनामा व्हावा अशी मागणी तुमची? हा, पंचनामा व्हावा, आम्हाला काहीतरी भेटावा. आम्ही पाहिले आत्महत्यावाले लोक आहे, आमच्या पैसे राहत नाही, मजुरी करतो जा खातो. एकदमच वार वादन सुटलं. तुमचं नाव सांगा ताई पूर्ण. कल्पनाबाई सुभाष मरसाळी, गाव खडकदेवळा. काय झालं होतं? वार वादन सुटलं 9 साडेनऊच्या सुमारात. एकदमच आमचे 4 पत्र उडून गेले, नुकसान होऊन गेली थोडी. किती पत्र उडाले तुमचे? 4 पत्र उडाले, 1 पत्र गायब झालं. आमचे 3 पत्र सापडले. अजून काय काय नुकसान झालंय तुमचं? आमचं खायचं पीठ मीठ वल्लं झालं, काय ज्वारी बाजरी होती थोडीफार ती वल्ली झाली. कपडे मिपडे भिजून गेले, सर्व आई नुकसान झाली आमची. पंचनामासाठी आला होते तलाठी? कोणीच नाही आले? हा, ग्रामसेवकने आला, तलाठीने आला, पोलीस पाटीलने आला, कोणी नाही आलं. काय अपेक्षा आहे तुमची शासनाकडून? शासनाकडून आम्हाला काहीतरी थोडंफार भेटायलाच पाहिजे. आमची लफा नुकसान झाली तर. तुम्हाला घरकुल मिळालंय का? घरकुल मिळालं होतं आम्हाला 28,000 रुपयाचं. तिच्यात काय आमचा भितडा पडून गेला सऱ्या. कधी मिळालं होतं ते गची आता ते काय माझ्या एवढं ध्यानात नाही, आम्ही काही शिकेल केलं नाही. किती वर्ष झाले तरी? तरी बी 20-25 वर्ष झाले. 20-25 वर्षाच्या बाद आम्हाला काहीच भेटला नाही लाभ. नाव ज्ञानेश्वर पंढरीनाथ बनसोडे, गाव खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. काल संध्याकाळी ज्यावेळेस वातावरण तयार झालं पावसाचं, या वातावरणामध्ये काल अचानक चक्रीवादळ आला आणि चक्रीवादळामध्ये ज्यावेळेस आम्ही घरात बसलो होतो तर अचानक चक्रीवादळ येऊन आमच्या घराच्या शेजारी ते जो 2 झाडं लावले होते निंबाची, ते झाडं अचानक घरावर येऊन कोसळली आणि त्यामध्ये आमचं बरंचसं असं नुकसान झालं. त्या नुकसानामध्ये आमची बाथरूमची जी भिंत आहे ते भिंत पडल्याने मोठा आवाज झाला आणि त्या आवाजामध्ये आम्ही घराच्या बाहेर पडलो तर बघतो तर 2 निंबाची झाडं घरावर कोसळली. त्या दुर्दैवाने आम्ही बचावलो आणि घराच्या बाहेर पडलो. अचानक हे चक्रीवादळ आल्यामुळे ह्या ठिकाणी जे गुरं बांधले होते ते सुद्धा आम्ही सोडले आणि हे पडतात जे काही नुकसान झालेले आहे शासनाने याची दखल घ्यावी आणि जो रितसर जो काय पंचनामा असेल तो करावा आणि त्वरित शासनाने हा निर्णय घेऊन जी काय नुकसान भरपाई शासनाच्या नियमानुसार देता येईल ती भरपाई या सर्वांना द्यावी. असे बरेचसे नुकसान या गावामध्ये झालेलं आहे. तर यात आमचे जे